नाना पटोले हे राजकारणापायी आणि पार्टीबाजीमुळे बुद्धीपुरस्पर आमदार नरेंद्र मेहतांना या ठिकाणी आरोपी करण्याचा प्रयत्न करतात आहे। खरं तर तक्रार आहे आणि आमदार वगैरे नाही लिहिलं, त्यात नरेंद्र मेहता लिहिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे, नरेंद्र मेहताबद्दल तक्रार असेल तर ती खाली पाठवलेली आहे आणि त्यावर आता योग्य चौकशी आमचे IGR करतील। समोर भूमाफिया मला वाटतं 3 मी माझ्याकडे आहे आणि याच्यामध्ये लिहिलं आहे ना, उपरोक्त विषयाबाबत, वरच्या विषयाबाबत श्री अमोल रखवी, श्री अजय धोका व श्री विकास पाटील यांच्या निवेदनावर, निवेदन काय असं निवेदन आहे, जरा वाचलं पाहिजे बरोबर। आणि हे नाना पटोले आहे ना, हे नाना पटोले आता याबद्दल काही बोलणार नाही फार मी, आणि मी असं लिहिलं आहे, निवेदनाच्या ईमेलची प्रत सोबत पाठवलेली आहे, निवेदन असं आहे आणि त्यामुळे ही मेल पाठवलेली आहे। या मेलवर तात्काळ कारवाई करावी, चौकशी करावी आणि चौकशीचा अहवाल पाठवावा। आता निवेदन आलं या तिघांचं तर मंत्री म्हणून काम आहे, तुमच्याबद्दल तक्रार आली तर मला पाठवावीच लागेल। या राज्यातल्या 14 कोटी जनतेने कुणीही तक्रार केली तरी मंत्री म्हणून माझं काम आहे की ते चौकशी करणे, ते पत्र पाठवणे आणि त्यामुळं या पत्राचा एवढाच उल्लेख आहे, या तिघांनी केलेली तक्रार अशी आहे, यावर चौकशी करावी। त्यांचं असं म्हणणं आहे की या पत्रामध्ये तुम्ही आपल्याच नेत्याला किंवा आपल्याच पक्षातल्या आमदाराला भूमाफिया म्हटलेला आहे, त्यावरनं हे आहे। पहिले तर आमदार शब्द नाही आहे, बरोबर, नरेंद्र मेहताबद्दल तक्रार आहे। आता तक्रार काय आहे, अशी तक्रार आहे जशी आहे तशी मंत्री म्हणून काम करताना ही मंत्रालयातली पद्धती आहे पत्र तयार करण्याची। तुमचं कुठल्या विषयाचं निवेदन आहे ते विषय टाईप करतो आपण आणि टाईप केल्यानंतर खाली पाठवतो, असं निवेदन प्राप्त आहे, या लोकांकडनं आलेलं आहे, यावर योग्य तपासणी करावी। त्यामुळं आक्षेपार्ह असा शब्द दिसत असेल तर त्याची खातरजमा करून न घेता आपल्याहून कार्यालयीन तपासणी करणं संबंधित कार्यालयाची चूक आहे, आपल्या कार्यालयाची चूक वाटते का? कारण जो भूमाफिया हा शब्द असा आहे, त्या अर्जामध्ये असा आहे अमोल लखवीच्या, जरी अर्ज आला तरी आपल्या असं आहे की जसा तसा पाठवतो, काय नाही, जसा तसा पाठवतो आपण, जसं निवेदन आलं तसं आपण खाली पाठवतो। नाही म्हणजे आपला संबंध काय नाही त्याच्याशी, कशाची म्हणजे फक्त पुढे आपण वापरलेला आहे का? मला कळतच नाही आहे की माइंड वगैरे अप्लाय वगैरे बोलताय तुम्ही, असं बोलू नये पत्रकार महोदयांनी, माइंड अप्लाय करणं वगैरे असं आहे। मी वारंवार सांगतो की तक्रार तुम्ही जर दिली, पद्धती आहे मंत्रालयाची, ही पद्धती कामकाजाची आहे। मी मंत्री इतके वर्ष झालं काम करतो आहे, मला माइंड पूर्ण आहे, नाही माइंडही पूर्ण आणि अक्कलही पूर्ण आहे। त्यामुळं नाही, माझं म्हणणं एवढंच आहे का की ते पत्र येतं त्या पत्रात जशा तसं टाईप करतो आपण। एखादी तक्रार तुम्ही दिली मला, चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा गैरव्यवहार केला, तर चंद्रशेखर बावनकुळे केलेल्या गैरव्यवहाराबद्दल तपासणी करावी आणि यांचे निवेदन आलेले आहे, या निवेदनावर योग्य कारवाई करावी, असंच पाठवतो आपण। ही पद्धतीच आहे। कुठलंही निवेदन माझे बघा तुम्ही, 1000 निवेदन खाली पाठवले आहे, असेच पाठवले आहे। त्यामुळं सांगितलं आहे याच्यामध्ये की 7 दिवसात चौकशी करून याचा अहवाल सादर करावा। या निवेदनावर आता या लोकांनी अर्ज केले माझ्याकडे, याचे निवेदन खाली पाठवले, इकडे म्हणता तुम्ही पार्शलिटी केली नाही पाहिजे। भाजप आता उद्या म्हटलं असतं काय, नरेंद्र मेहताबद्दल अशा तक्रारी केल्यावरही मंत्री बावनकुळे यांनी काहीच कारवाई केली नाही, खरं आहे काय, असंच म्हटलं सभागृहात। मग आम्ही हे पाठवतो खाली, याच्यावर चौकशी होऊन येतं। काही अडचणीचं नाही आहे, कुठल्याही नरेंद्र मेहतांनी आत्तापर्यंत या चौकशीचा कुठलाही रिपोर्ट नाही आहे, नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केला नाही आहे, नरेंद्र मेहतांनी त्या विरुद्ध तक्रार आहे, माझ्याबद्दलही 10 तक्रारी होतात, सर्वाबद्दल तक्रारी होतात। त्यामुळं तक्रारीवर आपण फक्त चौकशी मागतो आहे आणि जसा शब्द वापरला समोरच्या माणसानी तसा खाली पाठवतो आपण। 2025 हे पत्र आहे, 2025 सांगितलं ना चौकशी करतो मी, सांगितलं आत्तापर्यंत नरेंद्र मेहताबद्दल मला 15 पत्र आले, एकटंच पत्र नाही आहे। तिथल्या असे लोक, नरेंद्र मेहताचे विरोधक लोक हे खूप तक्रारी करतात माझ्याकडे। मी नरेंद्र मेहतांनाही त्या ठिकाणी सांगितलं ह्या तक्रारी बघा कुठल्या कुठल्या आहे, त्यांनाही बोलवलं एकदा मी,
आणि त्यांनाही विचारलं तक्रारीबद्दल तुमचं काय मत आहे, त्यांचंही मत मी ऐकून घेतलं आहे. असं म्हणतात की साहेब, हे पंतप्रधान कार्यालयाकडे साहेब, ह्या पण तक्रारी हे- गेल्या आणि मग मुख्यमंत्री कार्यालयाकडे आल्या असं म्हणतात. काय नाही पंतप्रधान कार्यालयाकडे गेल्या. नाही मला माहिती नाही. माझ्याकडे जो अर्ज आला ते मला भेटायला आले. मी याच्या निवेदनावर माझ्या निवेदनावर लिहिलं आहे, माझ्या पत्रावर त्यांच्या पत्रावर लिहिलं आहे साईडला. मी या निवेदनावर चौकशी करून कारवाई करावी तसं पत्र टाईप करून पाठवलं नाही, पण हे आहे. चौकशी आणि करावी. चौकशीचा रिपोर्ट यापूर्वी 15-16 वेळा असे तक्रारी आल्या आहेत. यापूर्वीच्या तक्रारी माझ्याकडे उत्तर आले आहेत आणि त्यामुळं त्या तक्रारीमध्ये आत्ता पण तथ्य नाही आहे. नरेंद्र मेहताबद्दल आत्तापर्यंत 10 ते 12 मी तुम्हाला वाटलंच ऑफिशियल रेकॉर्ड देईल, 10 ते 12 तक्रारी आल्या. त्या तक्रारीमध्ये नरेंद्र मेहताचा कुठलाही दोष आढळत नाही. आता ही तक्रार पुन्हा मी चौकशी करता पाठवली, कारण शेवटी जेवढे निवेदन येतात त्यावर दखल घेणे ते कुठल्याही पद्धतीचं निवेदन असेल त्यावर दखल घेणे राज्य शासनाची माझी जबाबदारी आहे मंत्री म्हणून. आणि त्यामुळं असा जो शब्दप्रयोग येतो तो विषयाचा जसा विषय छापला गेला, एखाद्या निवेदनकर्त्याने जे म्हटलं असं तो विषय लिहितो आपण आणि खाली लिहितो की असं निवेदन प्राप्त आहे, या निवेदनावर तात्काळ चौकशी करून 7 दिवसात कारवाई करावी. आम्ही निष्पक्ष आहे, मला माहिती आहे निष्पक्ष आहे, आपलं सरकार पारदर्शी आहे. तर मग जरी त्यांच्याबद्दल नरेंद्र मेहताबद्दल तक्रार आली तरी जबाबदारी आमची आहे याबद्दलची चौकशी करून घेणे. ती चौकशी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. 2000 जून 2025चं पत्र आहे आणि त्यामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की 7 दिवसात अहवाल द्यावा. तर आता अहवाल आलेला आहे का? यापूर्वी असे 12-13 पत्र माझ्याकडे आले आहेत. इतक्यादा नाही बोलतोय आता मी. 12-13 पत्र यापूर्वी आलेले आहेत. त्या 10-12-13 पत्रावरची चौकशी रिपोर्ट आमच्याकडे आला आहे. त्यामध्ये नरेंद्र मेहतावर कुठलीही त्या ठिकाणी चौकशी बसत नाही किंवा त्यांनी कुठला गैरव्यवहार केला नाही असे उत्तर आले आहे. स्टॅम्प ड्युटी थकवली म्हणून एका ठाण्यातल्या अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित केलं असं एक पत्र नाना पटोले असं म्हणतात की आहे. नाना पटोलेच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर द्यायची गरज नाही. त्यांना जर काही आरोप करायचे तर सभागृहात करा, मी याचं उत्तर देईन. तथ्य आहे का? आत्तापर्यंत नाना पटोलेने केलेल्या कुठल्या आरोपात तथ्य नाही. नाना पटोले मीरा भाईंदरच्या पार्टीबाजीमुळं बुद्धिपुरस्पर बोलत आहेत. ते यापूर्वी नरेंद्र मेहतांनी केलेल्या अनेक नरेंद्र मेहतांच्याबद्दलचे यापूर्वी त्यांनी अनेक आरोप लावले आहेत. त्यातली कुठली त्या ठिकाणी चौकशीमध्ये रिपोर्ट आला नाही. जर नाना पटोलेला वाटतं तर सभागृहात चालू आहे, सभागृहात त्यांनी मांडावं, त्याचं उत्तर मी सभागृहात देईन. साहेब तुम्ही पार्टीबाजी म्हणता, पार्टीबाजीचा अर्थ काय? काँग्रेस आणि भाजपाचं मीरा भाईंदरचं राजकारण. नाना पटोलेंनी खूप नरेटिव्ह सेट करून बघितले, एकाही नरेटिव्हमध्ये त्यांना काही भेटलं नाही. आता त्यांची पार्टी ही किंचित होत चालली आहे. काँग्रेस पार्टी किंचित आणि आता नाना पटोले, राहुल गांधी हे जे टोळी आहे या टोळीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रामध्ये अंडा झाल्याशिवाय राहणार नाही, शून्य झाल्याशिवाय राहणार नाही. याच प्रकरणामध्ये जयंत जोगळे जे सहाय्यक दुय्यम निबंधक आहेत यांचं मी वारंवार सांगतो की तुम्ही नाना पटोलेंनी सभागृहामध्ये मांडलं तर उत्तर देईल. सर, एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. शंभूराज देसाई थोड्या वेळा पूर्वी म्हटलं की मित्रपक्षांसंदर्भातल्या काही तक्रारी आहेत, आम्ही अहवाल अहवाल तयार केलेला आहे आणि तो आम्ही देणार आहोत. समन्वय समितीची बैठक झाली नाहीये. या समन्वय समितीमध्ये आम्ही मागील झालेल्या निवडणुकीमध्ये मित्र पक्षाकडनं देखील आम्हाला कशी वागणूक झाली, कुठे आमच्या जागा पराभूत झाल्या याबाबत चर्चा करणार आहोत. ही नेमकी बैठक कधी होणार आहेत आणि एक अप्रत्यक्षरित्या मित्र पक्षाबद्दल नाराजी शंभूराजेंनी बोलून पुढच्या आठवड्यामध्ये याच आठवड्यात बैठक होती, पण मी भुवनेश्वरला होतो ओरिसामध्ये, त्यामुळं ती बैठक पोस्टपोन झाली आहे. ती बैठक पुढच्या आठवड्यात आम्ही घेऊ आणि मित्र पक्षामध्ये कुठेही त्या ठिकाणी कुठलाही किंतु परंतु नाही. शंभूराजे असे बोलले असतील तर नक्की आम्ही यावर चर्चा करू. नेमकं कुठल्या मित्रपक्षाबद्दल ते बोलतात आहे यावरही चर्चा करू. पण मला असं वाटतं शंभूराजे, आम्ही सर्व लोक समन्वय समितीत आहे. मित्रपक्षात काय जर 19-20 झालं असेल तर ते बैठकीत मांडलेलं बरं. मी बैठकीतच त्या ठिकाणी चर्चा करेन. ओरिसामध्ये होता 3 जागा आता भाजपने जिंकलेल्या आहे. 3ऱ्या जागेसाठी आवश्यक मतं देखील भाजपकडे नव्हती. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ओरिसामध्ये जे पोट दिलं, 50,000 कोटीच्या वर त्या ठिकाणी विकास कामं दिली आणि यावर प्रभावित होऊन त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार, BJDचे आमदार हे त्यांना मतदान करायला तयार नाही, BJD आणि काँग्रेसला. त्यातल्या 11 आमदारांनी भारतीय जनता पक्षाचे समर्थित उमेदवार यांना मतदान केलं आहे.
आणि त्यामुळं मोदीजींनी केलेल्या विकास कामावर, मान्य अमितभाईंच्या त्या ठिकाणी कणखर नेतृत्वावर, आमचे अध्यक्ष नितीन नबीनजी, आमचे या ठिकाणी सर्व केंद्रीय नेतृत्व, माननीय पियुषजी, माननीय अश्विनी वैष्णवजी, माननीय धर्मेंद्र प्रधानजी, आमचे त्या ठिकाणी विनोद तावडेजी, देवेंद्र फडणवीसजी, आम्ही सर्व लोक या ठिकाणी त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये होतो. आणि मला वाटतं की तिथल्या आमदारांनी ठरवलं आहे की BJD तिथला विकास करू शकत नाही, काँग्रेस तिथला विकास करू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी 11 मतं भाजपा समर्थित आमदाराला मिळालेले आहेत. आणि खुल्या पद्धतीनं, असं नाही दबावात, त्याने आपल्या व्हीपला दाखवून, आपल्या त्या ठिकाणी निरीक्षकाला दाखवून मतदान केलेलं आहे भाजपला. असं नाही लपून छपून केलं आहे, लपून छपून नाही केलं आहे, डायरेक्ट दाखवलं की आम्ही BJPचे आमदार आहे, आम्ही भाजपला मतदान करतो आहे, आम्ही काँग्रेसचे आमदार आहे, आम्ही भाजपला मतदान करतो आहे. लपून मतदान नव्हतं, राज्यसभेचं दाखवून मतदान होतं. त्यामुळं या ठिकाणी मोठा विजय झाला.